कथेचं नाव आहे यक्षिणी. लेखक डॉक्टर वसंत वराड पांडे. रमण आसन्न मरण नसता अन अत्यंत करुण स्वरात त्यानं माझी विनवणी केली नसती तर मी त्या सत्कार समारंभाला मुळीच गेलो नसतो. परंतु त्याच्या त्या अवस्थेत मला त्याला नाही म्हणवेना. तो म्हणाला, राजा, आशूच्या सत्काराचा हा कार्यक्रम डोळे भरून बघावा असं मला फार वाटतं रे, पण मी जाऊ शकत नाही. निदान तुझ्या डोळ्यांनी तरी मला तो सोहळा बघू दे. मी आश्चर्याने म्हणालो, रमण, हे तू म्हणतोस? तुझं सगळं आयुष्य जिनं उद्ध्वस्त केलं तिचं तू तोंड देखील खरं तर बघू नये. कालपर्यंत मीही हेच स्वतःला सांगत होतो. मग आजच असं काय घडलं की काय घडलं कुणास ठाऊक, पण तिला बघावंसं वाटलं खरं. एकदाच इथून जाण्यापूर्वी शेवटचं डोळे भरून बघायचंय तिला. गेली 20 वर्ष तिला विसरण्याचा प्रयत्न करतोय मी, पण प्रत्येक प्रयत्नाबरोबर तिची आठवण फक्त सजीव होते मनात आणि तिच्या गाण्याचे स्वर हृदयात निनादत राहतात. तिची पावलं अंतःकरणावर खोल उमटलीत माझ्या. मी ती पुसून टाकू शकलो नाही. पुसावी असंही कधी वाटलं नाही. तिनं तुला आयुष्यातून उठवल्यानंतर देखील? आयुष्यातून तिनं कुठे उठवलं रे? मीच तर जबाबदार आहे त्याला. आकाशीचा चंद्र उंजळीत घेण्याच्या ध्यासानं वेडा मी झालो, त्याच्यासाठी धडपडलो. अन प्रत्यक्ष चंद्र उंजळीत येताच त्याच्या दाहक स्पर्शानं हात पळून बसलो. याला जबाबदार ती कशी रे, सांग? पण ते राहू दे, तू जा आणि मला सविस्तर जे जे पाहिलं ते सारं सांग प्लीज, माझ्यासाठी. जाण्याच्या अंतिम घडीला ते सारं आठवीत मी सुखानं जाईन. तू नाही म्हणू नकोस. त्याचा रुद्ध स्वरण डबडबलेले डोळे मला निरुत्तर करून गेले. रमणचं असं वागणं मला मुळीच आवडलं नाही. एखादं पोतेरं फेकून द्यावं त्याप्रमाणे तिनं रमणला 20 वर्षांपूर्वी आपल्या आयुष्यातून हद्दपार केलं होतं. अन रमणनं सुद्धा पुन्हा तिचं तोंडही न पाहण्याचा निर्धार केला होता. एवढंच नाही तर तो कटाक्षानं पाळलाही होता. या 20 वर्षात आशूची आशा देवी झाली होती. नाट्य अन चित्रपट क्षेत्रातील एक चलनी नाणं म्हणून तिचा भाव वाढला होता. तिच्या संगीत नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीत एक अभिनव पर्व निर्माण केलं होतं. तिचे कित्येक चित्रपट अनेकदा सुवर्ण महोत्सवी यश मिळवून गेले होते. तिच्यासोबत काम करायला मिळावं यासाठी मोठे मोठे नावाजलेले अभिनेते धडपडत होते आणि तिच्यासोबत अभिनयाची जुगलबंदी करण्यात कला निर्मितीचा अपूर्व आनंद अनुभवत होते. गेल्या 20 वर्षातील कलाक्षेत्राच्या तिच्या वाढत्या यशानं ती अनेकांच्या कौतुकाचा तसेच मत्सराचाही विषय झाली होती. तिच्या संबंधी अनेक प्रकारच्या कंड्या उठत होत्या. सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील सुद्धा कित्येक नामवंत पुरुषांसोबत तिच्या नावाचं समीकरण जोडलं जात होतं. हे सारं रमण ऐकत होता. मीही ऐकत होतो, पण आमच्या बोलण्यात हा विषय आम्ही पूर्णतः वर्ज्य मानला होता. जणू आशादेवी नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती. अन असलीच तर तिचा आमचा कसलाही संबंध नव्हता, निदान आता उरलेला नव्हता. ती आता रमणची कोणी नव्हती अन रमणही तिचा कोणी उरला नव्हता. त्या दोघांमधले बंधक कधीच तुटून गेले होते. पण ते बंधक कधीच तुटले नव्हते हे आता ध्यानात आलं. 20 वर्षांच्या दीर्घ कालात रमण तिला विसरू शकला नव्हता. अर्थात मीही विसरलो नव्हतो. नाहीतर कुठेतरी मनात त्या कार्यक्रमाला जाण्याची उत्सुकता मला का लागून राहिली असती? या 20 वर्षात तिचं एकही नाटक व चित्रपट रमणनंही पाहिलं नाही आणि तिच्याविषयीच्या संतापामुळे मीही पाहिलं नाही. पतिव्रतेचं, शालीन सदशील गृहिणीचं काम अप्रतिम अभिनय कौशल्यानं सजीव करणारी आशू प्रत्यक्ष जीवनात एवढी चंचल निघावी, ही गोष्टच मला धक्कादायक वाटली. नटनट्यांच्या अभिनयातील जिवंतपणा केवळ दिखाऊ नसतो, तो बरेचदा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रामाणिक आविष्कारातूनच प्रकट होत असतो, असा माझा समज होता.
आशूच्या व्यवहारामुळे माझ्या त्या समजाला आरपार तडा गेला. कार्यक्रमाच्या अर्धा तास आधीच मी रंगदेवता कलामंदिरात पोहोचलो होतो. प्रेक्षागृहात पाय ठेवायलाही जागा नव्हती. तिकीटं न मिळालेली माणसं दाटीवाटीनं उभी होती. ज्या भाग्यवंतांना तिकीटं मिळाली होती त्यांनीही आपली जागा आधीपासूनच पटकावून ठेवली होती. मीही असाच एक भाग्यवंत होतो. गर्दीतून वाट काढत मी आपल्या आसनावर स्थानापन्न झालो. काही वेळानं समोरचा मखमलीचा पडदा वर उचलला गेला आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आशादेवी रंगमंचावरील सिंहासनासारख्या प्रशस्त खुर्चीवर विराजमान झाली. रसिकांकडे सस्मित बघत तिनं दोन्ही हात जुळवून त्यांना अभिवादन करताच किंचित मंदावलेला टाळ्यांचा कडकडाट पुन्हा उधाणून आला. त्या मंत्रमय वातावरणानं मीही जणू भारला गेलो होतो. नकळत टाळ्या वाजवू लागलो. ध्यानात आलं तेव्हा मी स्तब्ध झालो आणि तिच्याकडे बघत राहिलो. बघतच राहिलो. तिच्यात काहीच बदल झालेला नव्हता. ती तशीच होती जशी 20 वर्षांपूर्वी होती. डोळ्यांच्या पापण्यांची अकारण उघडमीट करीत बघण्याची तीच जुनी लकब, डाळिंबी ओठांवर रेंगाळणारी तीच मुलायम स्मितरेषा, तेच काळे सघन केस पण आता खांद्यापर्यंत कापलेले, तोच शिल्पसदृश कमनीय देह आणि तीच फिकट गुलाबी अंगकांती. 20 वर्षांपूर्वी रमणसोबत मी पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हाही ती अशीच दिसत होती. यौवन, सौंदर्य आणि चैतन्य यांची सजीव पुतळी. तेव्हाच्या आणि आताच्या तिच्या रूपात काहीही फरक पडलेला नव्हता. जणू 20 वर्षांच्या काळात तिच्या जीवनात सूर्यास्त कधी आलेच नव्हते. तिच्या संदर्भात ऋतुचक्र जणू अस्तित्वातच नव्हतं. तिला एकच ऋतू माहीत होता, फक्त वसंत. चिरयौवनाचं वरदान तिच्या ओंजळीत टाकूनच जणू विधात्यानं तिला या मर्त्य जगात पाठवलं होतं. सूक्ष्म नजरेने पाहणाऱ्याला फक्त एकच बदल जाणवत होता. तेव्हा तिच्या यौवनाचं पाडावर आलेलं फळ आता 20 वर्षांनंतर परिपक्व झालेलं होतं आणि त्या फळाचा सुगंध आता अधिक मदिर होऊन सर्वत्र दरवळत होता. कुठेतरी वाचलेलं आठवलं. यक्षिणीला वय नसतं, असतं ते फक्त यौवन. आशूच्याही बाबतीत त्याचा प्रत्यय येत होता. मी समारंभ बघत होतो अन अंतर्मनापुढे तिच्या अन रमणच्या संबंधाची फीत उलगडत होती. अर्थात या संबंधातील सारा तपशील रमणनंच मला पुरवला होता. त्या दोघांच्या प्रत्येक भेटीतील प्रसंग त्यानं मला मोकळेपणानं सांगितले होते. तसं करताना तो जणू अप्रत्यक्षपणे भेटीचे ते सारे क्षण पुन्हा अनुभवू पाहत होता. कदाचित त्या प्रत्ययाच्या आनंदासाठीच केवळ एक माध्यम म्हणूनही त्यानं मला निवडलं असेल. नाहीतर अंतःकरणाच्या आतल्या कप्प्यात दडवून ठेवण्याइतपत मोलाचे क्षण त्यानं असे उघड का केले असते. 20 वर्षापूर्वीची त्याची पहिली भेट. संगीत शकुंतलामधली तिची शकुंतलेची भूमिका रमणनं पाहिली आणि तो वेडा झाला. कण्व आश्रमातली शकुंतलेची मुग्धावस्था, राजा दुष्यंताशी परिचय झाल्यानंतरची तिची हर्षोत्फुल्ल मनस्थिती, दुष्यंत विरहानं अंतःकरणाला पोळणारी दारुण मनोव्यथा, दुर्वास शापामुळे त्यानं ओळख न दाखविल्यानं तिच्या मनाची होणारी तगमग, भरतासारख्या पराक्रमी पुत्राच्या लाभानं हृदयाला व्यापून राहिलेली अभिमानाची जाणीव आणि शापमुक्तीनंतर दुष्यंताशी झालेल्या पुनर्भेटीमुळे मनाला झालेला उत्कट आनंद, या साऱ्याच भावना तिनं अतिशय प्रभावीपणे साकार केल्या होत्या. तिचं गायन नैपुण्य अधिक श्रेष्ठ होतं की तिचं अभिनय कौशल्य, हे एकदम सांगता येऊ नये असं विलक्षण सव्यसाचित्व तिनं दाखवलं होतं. व्यावसायिक रंगभूमीवर पडलेलं हे तिचं पहिलंच पाऊल मोठं यशस्वी ठरलं. वृत्तपत्रकारांनी मोकळ्या लेखणीनं तिचं कौतुक केलं होतं. भविष्यातील उज्ज्वल यशाचं महाद्वारच जणू नियतीनं तिच्यासाठी उघडून दिलं. वेदशास्त्रसंपन्न दिनकर शास्त्र्यांची तोपर्यंत कुणालाही फारशी परिचित नसलेली ही नात एका रात्रीतून असंख्य रसिकांच्या हृदयात विराजमान झाली
त्यांचा कंठमणी होऊन बसली. त्या असंख्य रसिकातलाच रमण हाही एक. पण तो तिथवरच थांबला नाही. आशादेवीला भेटावं, तिच्याशी 2 शब्द बोलावेत असा त्यानं ध्यास घेतला आणि दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये रजेची चिठ्ठी पाठवून तो तिच्या घरी गेला. घरी ती एकटीच होती, पण स्नानाला गेली असल्याने मोलकरणीनं दार उघडलं. रमण बैठकीच्या खोलीत सोफ्यावर बसला. सेंटर टेबलवर ताजी वृत्तपत्र ठेवली होती. त्यात तिच्या कामाची स्तुती करणारे लेख छायाचित्रासह प्रकाशित झाले होते. रमण ते लेख चाळत होता. छायाचित्रांकडे निरखून बघत होता. मध्येच डोळे मिटून घेत तिच्या नाटकीय भूमिकेचं दृश्य मनापुढे उभं करीत होता. तोच ती आली. तिच्या हाती निशिगंधाच्या शुभ्र फुलांचा भरघोस गुच्छ देत रमण म्हणाला, माफ करा, अवेळी त्रास देतोय. काल तुमचं काम पाहिलं आणि प्रत्यक्ष अभिनंदन करण्याचा मोह आवरू शकलो नाही म्हणून आलो. फारच सुंदर काम केलं तुम्ही. BA शाकुंतलचा अभ्यास केला मी, पण त्यातले अनेक बारकावे काल तुमच्या अभिनयामुळे ध्यानात आले. तो उभा होता. त्याच्या हातातून गुच्छ घेत ती हसून म्हणाली, थँक्स हां. उभे का, बसा ना. काय घेणार? तीही सुखावली होती. चाहत्यानं प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करण्याचा अनुभव तिला यापूर्वी बहुधा आलेला नसावा. रमणलाही ती अशी अगत्यानं बोलेल, बसा म्हणेल ह्याची खात्री नव्हती. त्यामुळे काय घेणार या तिच्या प्रश्नावर गोंधळून जाऊन तो म्हणाला, फक्त आपलं दर्शन घ्यायचं होतं. ते घेतलंय. आता दुसरं काही नको. यावर ती खळखळून हसली. तिच्या अभिनयानं रमण आधीच घायाळ झाला होता. तिचं घरगुती वेशातलं रूपही विलक्षण आकर्षक होतं. नुकतंच स्नान झालं असल्यानं तिच्या अंगाला सुगंध येत होता. तिच्या नितळ त्वचेचा कोमलपणा त्याच्या दृष्टीला स्पर्शा वाचूनही जाणवत होता. शकुंतलेच्या पौराणिक वेशभूषेमुळे काल डोळ्यांना सुखावणारं तिच्या देहाचं शिल्पसौंदर्य आज साडीमुळे झाकलं गेलं खरं, पण त्याची चाहूल अगदीच लागत नव्हती असंही नाही. एका अनामिक धुंदीच्या लाटेत तो आधीच गुरफटला गेला होता. आता तिच्या नादमधुर बोलण्यानं आणि खळखळून हसण्यानं ती लाट त्याच्या मनाला अधिकच आवळू लागली होती. या तंद्रीमय अवस्थेत काय बोलावं हे त्याला सुचलंच नाही. फार गमतीशीर बोलता तुम्ही. लेखक आहात? लिहितो थोडंफार. कालच्या प्रयोगाबद्दल लिहिणार आहे नाट्यवार्तामधून. मिळाली तर काही छायाचित्रही देईन लेखासोबत. वृत्तपत्रातून आलेले लेख चाळले मी, पण मला लिहायचंय मुख्यतः ते तुमच्या अभिनयाबद्दल. आशादेवी खोटं सांगत नाही, पण येणाऱ्या दशकातील सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून रसिकांना आपलं नाव घ्यावं लागेल ह्याची खात्री वाटते मला. कदाचित आपण मला तोपर्यंत विसरूनही जाल आणि मला आपली अशी निवांत भेट मिळणंही त्यावेळी शक्य होणार नाही. पण माझं हे भाकीत मात्र विसरू नका. तिच्या मुद्रेवरून आनंद ओसंडत होता. अरे, आपलं नाव तर मी विचारलंच नाही. मी रमण कर्णिक. इथंच सचिवालयात कामाला असतो. अधनमधनं लिहितो. तसा मी नाटकवेडा आहे. जुनी नवी नाटकं मी बघितलीत, पण तुमच्या अभिनयाला खरोखरीच तोड नाही. खरं तर माझ्याजवळ शब्दच नाहीत. तो भरभरून बोलत होता. तीही आज काहीतरी वेगळंच ऐकत होती. त्यानं केलेल्या स्तुतीनं काहीशी भारावलेलीही होती. त्याच्या गमतीदार बोलण्यावर आपणही तसं काहीसं गमतीदार बोलावं असं तिला वाटत होतं. पण काय बोलावं? तोच त्याच्या बोलण्यातल्या शेवटच्या वाक्यानं तिला संधी दिली. माझ्या अभिनयाचं वर्णन करणारे शब्दच नाही म्हणता तुमच्याजवळ, मग लेख लिहिणार तरी कसा? आणि ती पुन्हा खळखळून हसली. रमणच्या बोलण्यातला वाच्यार्थ नेमका पकडून तिनं मोठ्या चातुर्यानं प्रतिप्रश्न केला होता. त्याला ते बोलणं अतिशय आवडलं आणि निरुत्तर झालेल्या रमणनं तिच्या हसण्यात आपलंही हसणं मिसळून टाकलं. ही त्यांची पहिली भेट. रमणनं या भेटीचा सारा तपशील मला कितीदा तरी सांगितला होता.
आपल्या जीवनात स्वर्गसुखाचं एक अनोखं पर्व सुरू करणारी ही भेट होती असं त्याचं म्हणणं. आणि त्यानंतर त्यांच्या भेटी वाढल्या. आशूचे वडील एका औषध कंपनीत व्यापारी प्रतिनिधी होते. कंपनीनंच हा फ्लॅट त्यांना दिला होता. व्यवसायानिमित्त महिन्यातून 20-22 दिवस ते बाहेरच राहत. त्यामुळे आईविना वाढलेल्या त्या पोरीला सोबत होती ती एका वयस्क मोलकरणीची. एकुलती एक म्हणून आशू लाडात वाढलेली, आपल्या मर्जीनुसार वागणारी. कॉलेजमधल्या स्नेहसंमेलनात, गणेशोत्सवात ती पहिल्यांदा अभिनेत्री म्हणून चमकली. अन BA होताच व्यावसायिक रंगभूमीवर तिनं पहिलं पाऊल टाकलं. नाटक हा रमणप्रमाणेच तिच्याही आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय होता. रमणचा नाटकांचा अभ्यास चांगलाच होता. त्यानंही कॉलेजात असताना नाटकातून कामं केलेली होती. त्यामुळे दोघांच्याही गप्पांना प्रत्येक नव्या भेटीत रंग चढू लागला. रमणची बहुश्रुतता तिला आवडली होती. त्याच्याशी केलेल्या चर्चेमुळे आपली भूमिकेसंबंधीची जाणकारी अधिक सूक्ष्म होते असंही तिला जाणवू लागलं होतं. एकच भूमिका निरनिराळ्या प्रयोगात अधिकाधिक रेखीव, जिवंत होण्यात रमणशी केलेल्या चर्चेचा वाटा बराच आहे असंही तिला वाटत होतं. तिच्या अभिनयातले बारकावे, त्याच्या मर्यादा यांची तटस्थपणे चिकित्सा रमण करीत असे. परिणामी तिचा नंतरच्या प्रयोगातील अभिनय अधिकच परिणामकारक होई. अभिनयातलं हे नित्य नूतनपण जपण्यासाठी रमणशी होणारी चर्चा तिला अतिशय उपकारक ठरे. रमणजवळ ती तसं बोलूनही दाखवी. त्या दोघातली औपचारिक परिचयाची मर्यादा आता कधीच मागे पडली होती. दोघं अधिक जवळ आले होते. त्यांच्यातील हा स्नेह आता सार्वजनिक चर्चेचाही विषय झाला होता. अन आपलं नाव तिच्याशी या निमित्तानं का होईना जोडलं जात आहे, हेच रमणच्या दृष्टीनं अपूर्वाईचं होतं. त्यांचा स्नेह आशूच्या वडिलांनाही वावगा वाटत नसावा. कदाचित काहीशी स्वतंत्रपणे वाढलेली ही पोर निदान या स्नेहबंधानं तरी वाहवत जाणार नाही, असाही त्यांचा अंदाज असेल. मी हे सारं उघड्या डोळ्यांनी बघत होतो. रमणला आशादेवी अन तिची नाटकं या वाचून दुसरा विषय नव्हता. तिचं रूप, तिचा आवाज, तिची कमनीय देहलता, तिचं अभिनयातलं अन गायनातलं कौशल्य याची विलक्षण मोहिनी त्याच्यावर आधीच पडलेली होती. तिच्या व्यक्तिमत्वाच्या पाशात तो अधिकाधिक गुंतत होता. साहजिकच मला त्याच्यातील हा बदल जाणवत होता. मध्यंतरी बरेच दिवस आमची भेटच नव्हती. एक दिवस अचानक तो रात्री घरी आला. त्याला पाहताच मी म्हणालो, "गृहस्था, किती दिवसांनी भेट. मी 4-5दा येऊन गेलो तर तुझ्या खोलीला कुलूप. इथं नव्हतास की काय?" काहीशा उत्तेजित स्वरात तो म्हणाला, "होतो इथेच रे, पण ऑफिसमधून तडक तालमींसाठी निघून जात असे परस्पर. त्यामुळे." "तालमीसाठी?" "आशूच्या रे. सध्या बाजीराव मस्तानी बसतंय ना. राजा, अरे आशू मस्तानीच्या भूमिकेत काय दिसते म्हणून सांगू? आज रंगीत तालीम झालीये. इतकी प्रभावी मस्तानी मराठी रंगभूमीवर पहिल्यानंच येते बघ. मस्तानीसाठी बाजीराव वेडा का झाला ते मला या प्रयोगामुळे कळलं." आशादेवीचा रमणनं केलेला आशू हा उल्लेख बराच सूचक होता. मी गमतीनं म्हणालो, "त्या मस्तानीसाठी बाजीराव जितका वेडा झाला नसेल तितका तू वेडा झालेला दिसतोस. या मस्तानीसाठी." तो एकदम गंभीर झाला. "राजा, तू म्हणतोस ते खरंय. या मस्तानीनं म्हणजे आशूनं मला वेडच लावलंय. तिच्या वाचून मला जणू अस्तित्वच नाही असं वाटतंय. घरी, ऑफिसात मला ती सर्वत्र दिसते. जागेपणी अन स्वप्नात देखील. तुला खोटं वाटेल, पण रात्री तिच्या ध्यासानं झोप देखील पुरेशी होत नाही रे माझी. बिस्तरावर पडतो तर उघड्या डोळ्यांना दिसतात त्या तिच्या निरनिराळ्या नाटकातील भूमिका. डोळे मिटतो तेव्हा मनात जागे होतात तिचे विविध विभ्रम, तिच्या अवयवांचं रेखीवपण, तिच्याबरोबर होणाऱ्या संभाषणातील वाक्यनवाक्य. कानात निनादत राहतं ते तिचं खळखळून हसणं, तिच्याशी केलेला हास्य विनोद. खरं म्हणजे तिला वगळून मला माझं वेगळं अस्तित्व आता जाणवतच नाहीये रे." तो थांबला.
बरं मग. मी तिला विचारायचं ठरवलंय. लग्नाविषयी? होय. आणि तिनं नकार दिला तर? ते शक्यच नाही राजा. अरे तिचे डोळे बोलतात. मला पाहताच उमलून येणारा तिचा चेहरा बोलतोय. खरं सांगू, तिच्याही मनात हा विचार असावा. पण स्त्री सुलभ लज्जेनं ती बोलत नाही इतकंच. एकाएकी मला वाटलं हे काही बरं नाही. हे इथंच संपायला हवं. रमण, एक सांगू? बोल. तू एक मध्यमवर्गीय तरुण. इथं एकटा असलास तरी गावाला तुझे 2 लहान भाऊ आहेत. वयस्क आईवडील आहेत. तुला त्यांनी आजवर सांभाळलं. आता तूच त्यांना सांभाळायचं आहेस. आपण सामान्य कुटुंबातली जमिनीवरून चालणारी माणसं रे. आपण माणसातच गुंतणं बरं. रंगमंचावरलं हे यक्षिणींचं जग वेगळं असतं. त्यांची पावलं जमिनीला स्पर्शत नसतात. त्यांना पंख असतात, जे आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आपल्या चालीत अंतर पडतं. मला वाटतं आपली पावलं जमिनीवरच असलेली बरी. रमणला ते पटण्यासारखं नव्हतंच. तुझा काहीतरी गैरसमज होतोय राजा. आशू कशी आहे हे मी जवळून बघितलंय. प्रेमळ कर्तव्यदक्ष गृहिणीचं घरदारमधलं तिचं काम बघितलंस ना? तो काय तिचा केवळ अभिनय होता? ते तिचं मूळ अंतरंग होतं. मला त्या अंतरंगाचा मोह पडलाय रे. पत्नी म्हणून मला ती हवी आहे. फक्त तीच. तिच्या वाचून जगण्याचा विचार देखील मला असह्य वाटतोय. यावर मी काय बोलणार होतो. मग विचारलं, बरं, आज यावेळी बरा आलास? हो, विसरलोच होतो. मी महिनाभर सुट्टीवर जातोय. आशूच्या नाटकांचे प्रयोग आहेत, विदर्भ मराठवाड्यात. मी सोबत यावं अशी तिची इच्छा. तिचा पर्सनल सेक्रेटरी म्हणून सध्या मीच काम बघतोय. हे तुला कदाचित माहीत नसेल. तर उद्या माझा हा एवढा रजेचा अर्ज माझ्या ऑफिसमध्ये पोहोचवून दे. उद्या पहाटे आमचं युनिट दौऱ्यावर निघणार. त्यानं माझ्याजवळ अर्ज दिला. पण या कारणासाठी तुला सुटी कशी काय मिळणार रमण? तो हसून म्हणाला, राजा भाऊ, सुटीसाठी हे कारण चालत नाही हे माहितीये मला. वडील एकाएकी आजारी झाल्यानं गावी जावं लागत आहे असं लिहिलंय अर्जात. सध्या फक्त 7 दिवसांची रजा मागितलीय. नंतर एक्सटेंड करणार. पण हे कुठं बोलू नकोस बाबा. तुझ्या माझ्यात कसलाच आडपडदा नाही म्हणून तुला खरं कारण सांगितलंय. तर उद्या न विसरता अर्ज दे. मी चलतो. आता महिन्यानंतर भेटू, ओके? आणि तो निघून गेला, शीळ घालीत. महिन्यानंतर तो आला, तो अगदी आनंद विभोर होऊन. राजा, जगातला सर्वात सुखी माणूस आज तुझ्यासमोर उभा आहे. समर्थ रामदास विचारतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणून. त्यांना सांग, जगात सर्व सुखी मी म्हणजे हा रमण आहे म्हणून. मला तसा अर्थबोध झाला होता, पण त्याच्याच तोंडून काय ते ऐकावं म्हणून मी विचारलं. मला कळलं नाही रमण. माझे दोन्ही दंड घट्ट धरून मला हलवीत तो म्हणाला, राजा, मी गड जिंकलाय. आशूनं होकार दिलाय. काय सांगतोस? विश्वास बसत नाही ना? माझा तरी कुठं बसला पहिल्यांदा. अरे, दौऱ्यावर एका रात्री उशिरा आम्ही हॉटेलवर पोहोचलो. प्रयोग हाऊसफुल गेला होता. आशूच्या अनेक गाण्यांना वन्स मोर मिळत होता. ती त्यामुळे अगदी खुश होती. संयोजकही खुश होते. झालेल्या प्रयोगावर माझ्याशी मनमोकळेपणानं चर्चा करण्याची आशूची पद्धत होती. सारं निवांत झाल्यावर ती तिच्या खोलीत बेडवर लोटली होती. तिला थकवा आल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिचं हे थकलेलं रूपही मला वेध लावणारं होतं. म्हटलं, आज चर्चा राहू दे, थकलीस तू. ती म्हणाली, थकले खरी, पण निजावसं मात्र वाटत नाही. उगाच उदासल्यासारखं वाटतंय. आजच्या प्रयोगानं खूप आनंद दिला मनाला. पण अशा वेळी कोणीतरी आपल्या अगदी जवळच्या माणसानं आपलं कौतुक केलं असतं ना, तर तो आनंद कितीतरी वाढला असता नाही. तिचा मूड काहीसा हळवा झाला होता. डोळ्यात कदाचित पाणीही गोळा झालेलं असावं. मी अभावितपणे तिच्या कपाळावर हात ठेवला. तो तिनं काढून टाकला नाही,
उलट माझ्या हातावर आपला मऊ तळवा दाबीत ती म्हणाली, कधी कधी अकारणच फार फार उदास वाटतं नाही रमण? फार फार एकटं वाटतं. असं वाटतं कोणीतरी आपलं असं हक्काचं माणूस जवळ असावं, अगदी जवळ. मी हळुवारपणे तिचं मस्तक थोपटत होतो. तिनं डोळे मिटले होते. तिच्या पायालगतची शाल हळूच तिच्या अंगावर पांघरून मी दिवा बंद केला अन माझ्या खोलीत आलो. दुसऱ्या दिवशी मी स्पष्टच विचारलं. तिनं नाही म्हटलं नाही. नाही म्हटलं नाही याचा अर्थ होकार दिला असा होत नाही. अरे राजा, तिला ते मान्य नसतं तर तिनं स्पष्ट नकार दिला असता. तिनं तसं केलं नाही. फक्त तिच्या काही अटी आहेत. अटी? हो. लग्न झाल्यानंतरही निदान महिनाभर तरी अंगाला स्पर्श करायचा नाही. तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड यायचं नाही आणि तिच्या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या अधिकारावर आक्रमण करायचं नाही. तू मान्य केलंस? अरे अर्थात. त्यात वावगं काय आहे सांग? तिच्या प्रयोगांच्या तारखा तिला सांभाळायच्या आहेत. शिवाय तिचं काही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेच की. ते मी कसं काय नाकारणार सांग? रमण, अरे तरी पण. राजा, मला मध्येच थांबवीत रमण म्हणाला, आशू लाभावी यासाठी मी काय वाटेल ते कबूल केलं असतं रे. पत्नी म्हणून तिचा लाभ हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद आहे. आता तू काहीही पण परंतु करू नकोस. माझा निर्णय बदलणार नाही. मग बोलणंच खुंटलं. तसं नव्हे रे. पण तुला यात काय गैर वाटतं सांग मला. मित्र म्हणून तुझ्या हिताच्या 2 गोष्टी तुला सांगतो रमण. ऐकायच्या की नाही ते तुझं तू बघ. पहिली गोष्ट, आशूसारखी यशस्वी अभिनेत्री संसारपाशात स्वतःला जखडून घेणारच नाही. कारण संसार, मुलंबाळं हा व्याप त्यांना नकोच असतो. शरीर सौंदर्य हे तर त्यांचं भांडवल. त्याला धक्का लागलेला त्यांना चालणार नाही. संसारी स्त्रीसारखं त्यांचं मन नसतं रमण. पण शेवटी अभिनेत्री ही स्त्रीच असते ना राजा. मुळात ती एक माताच असते ना. आज ना उद्या त्यांची मातृत्वाची ओढ जागी होणारच आहे. तू चिंता करू नकोस. चिंता का करू नको रमण? जी बाई लग्न करायला तयार होऊनही शरीर स्पर्श न करण्याची अट घालते, अरे फक्त 1 महिन्यासाठी. माझी तिच्याविषयीची ओढ वासनात्मक आहे की ती उत्कट आत्मिक प्रीतीतून उद्भवली आहे, हे तिला जाणून घ्यायचंय. पूर्वीचे पुरुष असिधारा व्रत करायचेत ना, तो प्रकार समज. पती पत्नीनं एकाच शय्येवर झोपायचं, फक्त मध्ये उघडी तलवार ठेवून. स्पर्शाची वासना झाली तरीही ती मर्यादा ओलांडायची नाही. इथं तर तसंही नाही. मुळातच आम्ही वेगळे झोपणार. 1 महिन्याचा तर प्रश्न आहे. मी म्हटलं, तू म्हणशील ते प्रमाण. इतके दिवस स्पर्शापासून होतोच ना, त्यात 1 महिना आणखी. तेव्हा निश्चिंत अस. लग्न पुढल्या आठवड्यात आहे, नोंदणी पद्धतीनं. तू अर्थात येणार. येईन ना, अवश्य येईन. बरं, माझ्या माघारी काही नवल विशेष? मध्यंतरी तुझे वडील येऊन गेलेत. हो? नाना येऊन गेले? बराच वेळ तुझ्या फ्लॅटच्या दारात थांबून होते. तू ऑफिसमधून परत येशील म्हणून. मला कळलं तसं मी घरी घेऊन आलो. 2 दिवस राहिले तर गेले. बहुधा उद्या परवाकडे येणार आहेत. रमण अवाक झाला होता. नाना पुन्हा येणार? कशासाठी? अरे राजा, माझ्यासाठी इतकं करतोस, पुन्हा एक कर. माझ्या फ्लॅटची ही किल्ली नानांना दे. नाना फ्लॅटवर राहतील हवे तितके दिवस. शेजारच्या उडुपी हॉटेलमध्ये चहा जेवण सगळं करतील. मी तसं सांगून ठेवतो. तू काही फार दूर नाहीस. अधूनमधून फक्त लक्ष ठेव. त्यांना काय हवं नको ते बघ. त्यानं किल्ली माझ्याजवळ दिली. का? तू कुठं जाणार आहेस? जाणार कुठंच नाही रे. पण दिवसभर ऑफिस, त्यानंतर आशूच्या नाटकाचे प्रयोग किंवा तालमी, तेव्हा. मी उमगलो. रमण फार दूर जात होता. नाना आले, गेले. सगळी कहाणी मी सांगितली. ती निमूट ऐकून घेतली. बोलले काहीच नाही, पण एक दीर्घ सुस्कारा तेवढा त्यांनी टाकला. केव्हा तरी रमण डोकावून गेला. घाईतच होता.
जुजबी चौकशी केली. 500 रुपये वडिलांच्या हाती ठेवून म्हणाला, परत जाताना किल्ली राजाजवळ ठेवून द्या. माझी भेट होईल किंवा होणार नाही. लग्नानंतर मी आशूच्याच ब्लॉकमध्ये राहायला जाणार आहे तेव्हा. नानांच्या डोळ्यातलं पाणी बघण्याइतकाही त्याला वेळ नव्हता. लग्न झालं. मी अर्थातच हजर होतो. आशू विलक्षण सुंदर दिसत होती. रमणही विलक्षण आनंदात होता. कबूल करतो की त्यावेळी मनात कुठेतरी मला रमणचा हेवाही वाटला. नंतरचा महिना कसा भरकन संपला ते रमणला कळलंही नाही. आशूच्या कार्यक्रमांचं सगळं वेळापत्रक सांभाळणं, तिनं आपल्या नाटकातून काम करावं यासाठी विनंती करण्यास येणाऱ्या निर्मात्या दिग्दर्शकांशी बोलणं, नवनव्या नाटकांची स्क्रिप्ट्स वाचणं, आशूच्या अभिनय क्षमतेला वाव मिळेल अशा प्रकारे संबंधित व्यक्तींना सूचना देणं, तिच्या चाहत्यांच्या पत्रांना अगत्यपूर्वक उत्तरं पाठवणं, कार्यक्रमापोटी मिळणाऱ्या पैशांचा हिशेब ठेवणं आणि न मिळालेल्या रकमेसाठी स्मरणपत्र धाडणं, याचबरोबर घरचं हवं नको ते पाहणं, कितीतरी कामांची जबाबदारी आता त्याच्यावर येऊन पडली होती. त्याला खरोखरच उसंत नव्हती. दिवसभर ऑफिस, संध्याकाळी रात्री तालमी किंवा प्रयोग. निदान वेळ असलाच तर संगीताचा रियाज होताच. आशूला प्रसन्न करण्याची जणू तपश्चर्याच त्याची चालू होती. वृत्तपत्रातून तिच्याविषयी छापून येणाऱ्या मजकुराची कात्रणं कापून घेऊन वहीत चिकटवणं अन आवश्यक वाटल्यास तिच्या संबंधातील टीकास्पद मजकुराला उत्तर देणं. उजाडला दिवस कसा संपून जाई हे रमणला कळतच नसे. या साऱ्या कामाचा थकवा त्याला रात्री जाणवे. शेजारच्या खोलीत आपली सुंदर तरुण पत्नी झोपलेली आहे हे जाणवत असल्यानं तो आपल्या शय्येवर अस्वस्थपणे तळमळत राही. एक एक दिवस संपत होता. तो तिला बघत होता, तिच्याशी बोलत होता, तिच्यासोबत जेवत होता, फिरत होता, पण तरीही त्यांच्यातलं अंतर जराही कमी झालं नव्हतं. नसेल एकत्र शय्या करायची, पण निदान हातात हात घ्यायला, हात हळूच प्रेमानं दाबायला काय हरकत होती. पण आशूला तेवढाही स्पर्श नको होता. ती म्हणायची, स्पर्श असा असो की तसा, त्यामागची मनोवृत्ती तर वासनात्मकच असते ना. मला तुझी वासना नकोय रमण. मला तुझं शुद्ध वासनारहित आत्मिक प्रेम हवं. रमणला ते रुचायचं नाही, पण तो मौन स्वीकारायचा. तिच्या मधाळ हसण्यात त्याच्या मनातली ही छोटीशी अढी विरघळून जायची. बस, आता थोडी कळ काढायची. 7च दिवस तर उरलेत. 7, 6, 5, 4. आशूला चित्रपटात काम कराल का म्हणून जेव्हा एका प्रसिद्ध निर्मात्यानं विचारलं तेव्हा तिला खूपच आनंद झाला. तिनं रमणला न विचारताच त्याला होकार देऊन टाकला. रमणला काय विचारायचं त्यात? तो नाही थोडंच म्हणणार होता. एका चित्रपट अभिनेत्रीचा पती म्हणून त्याचा भाव त्यामुळे वाढणारच नव्हता का? तरी पण या प्रकारानं रमण कुठेतरी दुखावलाच. तिनं विचारलं असतं तर आपण निश्चितच होकार दिला असता. आपण तिचं मन एवढं जपतो, बरेचदा ऑफिसकडे दुर्लक्षही करतो. निदान उपचारापुरतं तरी तिनं विचारायचं. त्यानं आपली रुखरुख बोलून दाखवली. त्यात काय विचारायचं रमण? आता माझा प्रत्येक निर्णय मी तुला विचारूनच घेतला पाहिजे का? तसं नव्हे ग, पण हे बघ रमण, कलाक्षेत्रात आणखी पुढे जायची संधी मला या चित्रपटामुळे मिळते. ती मी नाकारायला हवी होती असं तर तुला म्हणायचं नाही ना? आशू, आशू काय भलतंच बोलतेस? देन दॅट्स ऑल. देअर एंड्स द मॅटर. आणि हे बघ, उगाच विचार करून डोकं शिणवू नकोस. तुझंही आणि माझंही. मुदतीचे फक्त 2 दिवस उरले होते. आशूच्या कपाटातील अस्ताव्यस्त पडलेल्या कपड्यांच्या घड्या करत रमण म्हणाला, उद्याचा दिवस संपला की आपण मुक्त झालो नाही आशू? पलंगावरच्या सावरीच्या गुबगुबीत उशीला पाठ टेकवून आशा रसरंगमधील तिच्या प्रयोगावरचं समीक्षण वाचत होती. ती म्हणाली, मी नाही समजले रमण, कोण मुक्त झालं म्हणतोयस? आपण दोघंही. अरे कशातून पण? अगं, आपल्या लग्नाला उद्या 1 महिना पूर्ण होतोय. तुला स्पर्श न करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस. त्यानंतर मात्र इतक्या दिवसांच्या उपासमारीची भरपाई करणार मी.
इतके दिवस तुझ्या स्पर्शा वाचून मी कसे काढलेत ते माझं मला माहीत. सावरून बसत ती म्हणाली, काय बोलतोयस तू रमण? म्हणजे बऱ्याच दिवसांचं उपाशी जनावर जसं भक्ष्यावर तुटून पडतं तसं करणार तू? समज मी तसं केलं तर मला ते आवडणार नाही हा रमण. मला किळस वाटते त्या विचारांची. काय बोलावं ते रमणला कळेना. माझ्याशी एकरूप व्हावं असं तुला वाटत नाही आशू? आम्हा पुरुषांना जशी स्त्री स्पर्शाची अत्यंत ओढ असते तशीच स्त्रीलाही पुरुष स्पर्शाची ओढ वाटत असते असं मला वाटतं. मी नाही कुठं म्हणते, पण हा स्पर्श प्रेमातून व्हावा, वासनांच्या आवेगातून होऊ नये एवढंच म्हणणं आहे माझं. वासनेचा आवेग ओसरला की मग वासनेवर आधारलेली भावनाही ओसरून जाते. तसं व्हायला नकोय रे मला. प्रेम वेगळं आणि वासना वेगळी. प्रेमाचा संबंध असतो आत्म्याशी. तुझं आणि माझं प्रेम हे वासनेनं कलंकित होऊ नये अशी माझी इच्छा आहे. रमणच्या ध्यानात आलं. ही वाक्य तिची स्वतःची नव्हती. 8 दिवसापूर्वीच्या एका यशस्वी नाट्यप्रयोगातली ही वाक्य होती. अन आशूनं ती उच्चारताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. त्यावेळी या वाक्यांनी रमण देखील केवढा प्रभावित झाला होता. पण आज ती वाक्य त्याला विजेच्या कडकडाटासारखी भयंकर वाटली. म्हणजे आशू अजूनही आपल्याला दूरच ठेवणार तर? ही कल्पनाच त्याला सुन्न करणारी होती. त्याच्या घशाला कोरड पडली. भावनेचा आवेग कसा आवरावा हे त्याला काही कळेना. फ्रीज उघडून त्यानं आतली गार पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि घटाघटा पाणी पिऊ लागला. त्याच्याकडे बघत आशू म्हणाली, का रे, रागावलास? छे छे, रागवण्याचं कारणच काय? तुझी इच्छा नसताना. त्याचा हात आपल्या मऊसूत हातात घेत तो कुरवाळीत ती म्हणाली, मला समजून घे ना रे रमण. अजून काही दिवस जाऊ देत ना. आपल्यातल्या भावनांचं स्वरूप तरी नीट समजून घेऊया आपण. फार दिवस नाही, फक्त 10-12 दिवस. ती रमणचा हात कुरवाळीत होती. तिच्या रेशमी हाताचा उबदार स्पर्श त्याला जाणवत होता. त्याला चटकेही देत होता. त्या स्पर्शाची जबरदस्त मोहिनी त्याच्या मनावर पडत होती. एकाएकी तिच्याविषयीच्या आकर्षणाची एक जबरदस्त लाट त्याच्या अंतरंगात उसळून आली अन बेभान होऊन त्यानं तिला आपल्या बाहुपाशात घट्ट आवळून धरलं. रमण असं काही करील हे तिच्या स्वप्नातही आलं नव्हतं. त्यामुळे क्षणमात्र ती सुन्न झाली अन दुसऱ्याच क्षणी यू ब्रूट असे ओरडत त्याला ढकलून देऊन ती आतल्या खोलीत निघून गेली. क्षणाच्या मोहावस्थेतून रमण भानावर आला तेव्हा आपण हे काय करून बसलो याचा त्याला विलक्षण धक्का बसला. तो नखशिखांत थरकापला. आशूच्या मनातून आपण कायमचं उतरलो हे त्याच्या ध्यानात आलं. तिच्या खोलीच्या बंद दारावर त्यानं 3-3दा थाप मारली, पण तिनं प्रतिसाद दिलाच नाही. मला क्षमा कर आशू, माझा तोल गेला. पुन्हा असं होणार नाही. 10-12 दिवसच काय, मी आणखी महिनाभर सुद्धा थांबायला तयार आहे. पण तू रागवू नकोस. मला तू हवी आहेस, फक्त तू. असं अपराधी वाणीनं वारंवार विनवूनही तिनं दार उघडलं नाही. जवळजवळ सगळी रात्र त्यानं जागून तळमळत काढली. पहाटे पहाटे त्याचा जरा कुठे डोळा लागला. सकाळी उठताच त्यानं ठरवलं सर्वप्रथम आशूची क्षमा मागायची. पुन्हा एकदा. ती उठली का याचा कानोसा घेण्यासाठी त्यानं तिच्या खोलीचं दार हळूच ढकलून पाहिलं. दार उघडलं. आत कुणीही नव्हतं. तिचे वडील दौऱ्यावरून आले नव्हते. मोलकरीण अजून यायची होती. सगळीकडे सामसूम होती. त्यानं हाका मारल्या. कोणीच ओ दिली नाही. तो बैठकीच्या खोलीत आला. टेबलावर पेपरवेट खाली एक चिठ्ठी होती. त्यानं ती उलगडून वाचली. त्यात तिनं लिहिलं होतं, रमण, काल तू अगदी जनावरासारखा वागलास. मला किळस आली रे तुझी. दुसरं म्हणजे कालच तुला सांगणार होते, पण त्या गोंधळात राहून गेलं. खंडाळ्याला नव्या चित्रपटाचं शूटिंग आहे, त्यासाठी मी पहाटेच जाते आहे. शूटिंग निदान 15-20 दिवस चालेल.
तू मात्र तिथं येऊ नकोस. मी परतेपर्यंत माझ्या फ्लॅटवर राहायला तुला हरकत नाही. नंतर मात्र रमणनं फक्त एक सुस्कारा टाकला. त्या अपूर्ण वाक्याचा पूर्ण अर्थ त्याला कळला होता. खंडाळ्याला रमण गेला नाही तरी मी मुद्दाम गेलो. माझे काही तर्क होते. ज्या दिग्दर्शकासोबत आशादेवी शूटिंगला म्हणून गेली होती त्याविषयीचे बरेच प्रवाद मी ऐकले होते. ते कितपत खरे आहेत ते जाणून घ्यायची इच्छा मला झाली. माझा तर्क खरा निघाला. रमणचा स्पर्श हेतुपुरस्सर टाळणारी आशादेवी त्या दिग्दर्शकाला आपलं सर्वस्व खुशीनं अर्पण करून बसली होती. त्या एका चित्रपटानंतर पुढच्या 3-4 चित्रपटात नायिकेचं काम करण्याची संधी तिला तिच्या समर्पणामुळे मिळणार होती. रमण तिला काय देणार होता? मी परतलो. रमणचा जुना ब्लॉक उघडून स्वच्छ करवून घेतला. त्याला त्याचं सामान परत आणायला लावलं. चेतना हरवून बसलेल्या माणसासारखा रमण आला. आशादेवीचं नाव त्यानं नंतर कधी माझ्याजवळ उच्चारलंही नाही. तिनंही त्याची कधी चौकशी केली नाही. ती आपल्याच धुंदीत होती. अनेकांच्या बरोबरीनं तिचं नाव घेतलं जात होतं. अनेकांच्या हृदयाची ती स्वामिनी झाली होती. अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रातले अनेक मानसन्मान तिनं मिळवले होते. रमण हे सारं ऐकत होता. आतल्या आत विव्हळ होत होता. त्याचं हसणं संपलं होतं. बोलणंही संपलं होतं. त्यानं पुन्हा पूर्वीसारखं हसावं, बोलावं म्हणून मी त्याच्यापुढं दुसऱ्या लग्नाचा प्रस्तावही ठेवला. पण तो त्यानं नाकारला. म्हणाला, राजा, कोणत्याही मुलीशी मी यापुढं लग्न करू शकणार नाही रे. आशू माझ्याशी कशीही वागली असली तरी मी तिला विसरू शकत नाही. तिच्या अस्तित्वाच्या माझ्या अंतःकरणावर उमटलेल्या खुणा मला कधीच पुसून टाकता येणार नाहीत. आणि त्या पुसाव्यात असंही मला वाटत नाही. मग कशाला आणखी कुणाचं आयुष्य बर्बाद करू? माझ्या आयुष्यातला स्त्रीयोग आता संपलाय असंच समज आणि पुन्हा हा विषय काढू नकोस. या गोष्टीला आता जवळजवळ 20हून अधिक वर्ष लोटली आहेत. या काळात रमण प्रौढ झाला. त्याचे केस विरळ झाले, पांढरे झाले. त्याची त्वचा सुरकुत्यांनी भरून गेलीय. त्याच्या एकूणच शरीराची रया गेलीय. हृदयरोग लागलेल्या माणसासारखं त्याचं शरीर दिसू लागलंय. गेले 2 महिने तर तो बिछाण्यावरच पडून आहे. कारण त्याला जबरदस्त हार्ट अटॅक येऊन गेलाय. डॉक्टरांनी त्याला सक्त विश्रांतीचा सल्ला दिलाय. कारण दुसरा अटॅक कधीही येण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्याच्या विनंतीचा मी अवहेर करू शकलो नाही. या 20हून अधिक वर्षांच्या काळात आशादेवीच्या ठिकाणी मात्र काहीही बदल झाल्याचं मला आढळलं नाही. ती होती तशीच होती, नव्हे अधिक सुंदर आणि तरुण वाटत होती. कार्यक्रम संपताच तिच्याजवळ चाहत्यांची गर्दी जमा झाली. मी उठलो. तोच मला काय वाटलं कोणास ठाऊक. मी रंगमंचावर गेलो. टेबलावर अनेक हार आणि पुष्पगुच्छ पडलेले होते. त्यातलाच एक गुच्छ मी उचलला आणि तिच्यापर्यंत पोहोचताच तिला तो देत म्हणालो, मला गर्दीत देता आला नाही, आता देतो. हसून त्या पुष्पगुच्छाचा स्वीकार करीत ती म्हणाली, थँक्स, पण मी आपणाला ओळखलं नाही. आपलं नाव? माझं नाव महत्वाचं नाही. हा गुच्छ ज्यानं दिला, शुभेच्छा दिल्यात, त्याचा मी मित्र, रमणचा मित्र. तिचे विस्फारलेले डोळे बराच वेळ माझा पाठलाग करतील याची मला खात्री होती. आणि तिच्याकडे न बघताच मी गर्दीत मिसळून गेलो. फ्रेंड्स, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा.